बोरशेती संघ आपला 12वा प्रतिनिधी नाही आला अजून. चला सलामीची जोडी पाठवायची बोरशेती संघ पाठवा. अगदी सूरज स्मृती बोरशेती टीम मैदानाच्या आतमध्ये विशाल ठाकरे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही टीम मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई. हेमंत सोकांडे विरुद्ध अर्जुन बांगर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. दोन्हीही शहापूर तालुक्यातील अष्टपैलू यादीतील दोन्हीही मोठी नाव आहेत. अगदी मोठी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल लेट्स प्लेचा इशारा. राऊंड विकेट. सन्मान दिलाय हेमंत सुकांडेने. अगदी पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. अर्जुन बांगरला सन्मान द्यावा लागलाय. अर्जुन बांगरचा विचार केला ना तर अर्जुन बांगर चांगल्या बॉलला सन्मान देतो आणि खऱ्या बॉलचा खरपूस समाचार घेतो आणि तेच पाहायला मला पहिल्या बॉलवरती अगदी संयमाने टेम्परामेंट दाखवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये विकी स्पोर्ट्स अडगाव टीम साठी. पुन्हा एकदा लाफ्ट करत असताना गॅप मध्ये दोन खेळाडूंच्या मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार. ऍक्शन रिप्ले पण पहा. लाजबाब स्ट्रोक. अगदी दोन क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय. हात ओपन केलेत, हात खुल्ले केलेत आता अर्जुन बांगरच्या माध्यमातून बोरशेती टीम साठी. 4 धाबा धावपलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. पविले षटक आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा चॉप केलाय. अगदी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. अर्जुन बांगर लगेच कॉल दिला आणि त्यानंतर सिंगल भिडवली. चिक्की सिंगल कंप्लीट केली आणि चिक्की सिंगल नंतर आपण धावपलकावरती धाबा जर आपण पाहिल्यात 5 धाबा धावपलकावरती 5 धाबा धावपलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. हो लोअर फुल टॉस बॉल. बाली बागरे हे विचारात पडलाय. बाली बागरेने स्माइल दिली कारण बाली बागरेला वाटलं होतं की आपल्या रेंज मध्ये हा बॉल आहे पण अगदी बॉलने सुद्धा बाली बागरेला गंडवलंय. बॉलने सुद्धा बाली बागरेला चकवलंय. बॉलने सुद्धा बाली बागरेला या मॅच मध्ये आतापर्यंत फसवलंय. 4 बॉल 5 धाबा. हेलिकॉप्टर मारलाय इथे विकीच्या हाताच्या वरून बॉल निघून चाललाय काव कॉर्नरच्या दिशेला. हा चौकार. चला नितीन पस्टे आपण कुठे असाल तर प्लीज व्यासपीठावरती संपर्क साधा. नितीन पस्टे साहेब आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती संपर्क साधायचा. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धाबा धावपलकावरती आहेत त्या म्हणजे तब्बल 9 धाबा 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल P1च्या षटकामधील फुल टॉस. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाने दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये मनगडातील जोर. मारलाय मैदानाच्या आतमध्ये कडक 4 चौकार.
13 धाबा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला लॉंगॉनला अगदी गॅप मध्ये बॉल. त्यानंतर 13 धाबा. बालीचा विचार केला तर 3 बॉल लाट. अर्जुन बांगरचा विचार केला तर 3 बॉल 5. 1 षटकांचा खेळ समाप्त आणि 13 अशी धावसंख्या धावफलकावरती. कोणताही धोका पत्करलेला नाहीये. ड्रीम स्टार्ट झालाय बोरशेती टीम साठी. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट कसा होतो पाहायचा. वेल बिगिन इज हाफ डन. नेहमीच म्हणलं जातं सुरुवात चांगली झालं म्हणजे तुमचं अर्ध काम आता इथे समाप्त झालं. अगदी दुसऱ्या षटकामध्ये अडगाव टीम साठी गोलंदाजी मार्गवरती सोपान आहेत. हेमंत सुकोंडेच्या गोलंदाजीवरती चांगल्या धाबा बनवल्या गेल्यात बोरशेती टीमच्या माध्यमातून. आता या मॅच मध्ये सोपानच्या खांद्यावरती दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. 1 2 आणि 3 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. अगदी क्षेत्र खाली होतं. नो मॅन्स लँड मध्ये बॉल आदळला आणि त्यानंतर बॉल वरती धाबा जर आपण पाहिलं तर 2 मिळालेत. याचबरोबर कळमगाव ग्रामपंचायतचे क्लर्क सन्माननीय अशोक घारे साहेब यांचे आरे साहेबांचे शुभागमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. 13 धाबा धावफलकावरती. 15 धाबा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. 2 नंतर 15 वरती धावफलक पोहोचलाय. फुल टॉस. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. अगदी इथे पाहिला गेलं तर फुल टॉस बॉल. नशिबाची साथ राहिलेली नाही आटगाव संघाच्या बाजूने आणि खेळाडूने मोठी चूक केली आहे. अर्जुन बांगरला जीवनदान मिळालं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. पण नक्कीच वापर करूयात. टेक्नॉलॉजीचा वापर आपण नक्कीच करूयात. बीमर बॉलचा वापर केलाय का आपण पाहूयात. हाईट फॅक्टर महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीचा पुन्हा एकदा आपण वापर मैदानाच्या आतमध्ये करतोय. यस, इट्स फेअर बॉल आहे. अगदी पाहिलं तर हाईट फॅक्टर महत्वाची राहिली आहे. बॉल थोडासा डीप झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फेअर बॉलचा हा निर्णय. अगदी धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 19 धाबा. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. अर्जुन बांगर आता पाहिलं गेलं तर बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला होता. त्यामुळे आता बॅटिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाहीये. रिव्ह्यू समाप्त झालाय. संधी एकदाच मिळेल आणि रिव्ह्यू सुद्धा एकदाच मिळेल. इथे रिव्ह्यू मिळाला होता. रिव्ह्यू गमावला गेला. हो पुन्हा एकदा बॅटची आतली कड घेतली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. दुसरीचा प्रयत्न केलाय. अर्जुन इंटरेस्टेड. पोहोचलाय का आणि पोहोचलाय. अगदी 2 धाबा मिळालेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 21 धाबा अगदी पाहायला मिळतात. 21 धाबा धावफलकावरती. 21 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. अर्जुन बांगर 6 बॉल 13. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बाली बागरे 3 बॉल आणि 8 धाबांची गरज. 3 बॉल आणि 8 धाबांवरती बाली बॅटिंग करतोय. 21 झालेले आहेत. 9 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. अगदी आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय स्कोर कार्ड अतिशय चांगल्या ग्राफिक्स मध्ये. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून खूप चांगलं काम. त्यानंतर प्रेक्षकांना सुद्धा स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. आज स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक. सर्वांना ओढ लागली, सर्वांना वेड लागल्या. इतिहास वाचायला नाही, इतिहास लिहायला प्रेक्षक वर्ग सुद्धा आला या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगलं काम करत असताना पाहायला मिळेल. थोडासा स्पीडअप घ्यायचं विनंती असेल दोन्ही टीमला. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 21 धाबा धावफलकावरती. अर्जुन बांगर ऑन दी स्ट्राईक. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आणि इथे पाहिलं तर रिकामा जागा भरल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धडक बेधडक बॉल जाऊन पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धडक चौकार.
येस, टोटल धाबा 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सोपानच्या गोलंदाजीवरती सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आहेत. ओहो, पुन्हा एकदा फटका फसलाय. राजेश डाऊन दी बॉल. पकडला गेलाय अर्जुन बांगरचा झेल. सप्लाय फलंदाज अर्जुन बांगरचा हा छोटासा खेळ. अर्जुन बांगर बॅक टू डगआउट. येस, दीपक वेकंडे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय आदरणीय दीपक वेकंडे साहेब, आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आपण या विचार मंचावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं. 25 झालेत. बॉलचा विचार केला तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. येस, बाली बागरेसाठी कॅश प्राइज झालं. सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज. यस, कॉट हँड बोट. फलंदाजचा कॅच पकडला गेला. फलंदाज रोशन बॅक टू डगआउट. प्रफुल्ल गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक आणि एक चांगला गोलंदाज अटकाव टीमसाठी. धाबा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धाबा. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकर एंडला बाली भागरे आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 8 धाबांवरती तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला भावेश. येस, बाली बागरेसाठी कॅश प्राइज लागू असेल. सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केला. लंग द कार्पेट बॉल धावतोय. डिपेंड विकेटला पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. दुसरीचा इथे कॉल नाहीये. सिंगल मिळाली आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करायचं असेल ना तर तुम्हाला 3 शब्दांचा योग्य वापर करावा लागेल. यस, नो अँड वेट. थांबा, पहा आणि जा. या शब्दांचा योग्य वापर केला तर तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करू शकता. इथे भावेशने नकार दिलाय. भावेशने थांबवलाय बाली भागरेला आणि त्यामुळे सिंगल मिळाली आहे. आणि सिंगल नंतर आपण धावफलकावरती 26 लॉस ऑफ 2 विकेट. चला, टाइमर ऑन आहे. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. फटका फसला. मिस टाइम. यस, भावेश विषय इथे बॅटचा किनारा घेतला. विकेट किपरचा सहारा आणि बॅटर भावेश विषय बाद. थँक्यू. नवीन बॅटर सुमित बॅटिंग साठी. स्ट्रायकर एंडला प्रफुल्लने चांगली गोलंदाजी केली आहे. भावेशला थांबवलं या मॅच मध्ये. 22ची विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. हेमंत सोकांडे बॉलच्या खाली. लगातारची ही आपण पाहायला गेलं तर दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. हेमंत सुमित पुन्हा एकदा 0वरती बाद.
यस धाबा धावपलकावरती आहेत त्या म्हणजेच टोटल 26 धाबा 3 गडी 4 गडी बाद झाले. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. ऑन हॅट्रिक चान्स आहे द गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर प्रफुल्लसाठी हॅट्रिक साठी संधी आहे. येस आणखीन एक कॅश प्राइज झालं या मॅच मध्ये. सलग 3 बॉल 3 चौकार, सलग 3 बॉल 3 षटकारसाठी विकी दादा या वेखंडे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. तिसरं षटक आपण पाहतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा आतापर्यंत खर्च केल्या, 2 विकेट मिळाल्यात या मॅच मध्ये. षटकामध्ये लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा हॅमर करत असताना बॅडमिंटन स्ट्रोक बालीच्या बाट मधून केलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा वार गोलंदाजाला केले मैदानाच्या आतमध्ये गार आणि मैदानाच्या आतमध्ये मिळालाय तो म्हणजे आकर्षक चौकार. चार धाबा धावपलकावरती खूप चांगला स्ट्रोक. शेवटचा बॉल 31 ला 4. हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. पहिली घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 झाले. तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल का? नाही होणार. षटकाची समाप्ती झाली आहे आणि अगदी पाहिलं गेलं तर 33 धावा 4 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कमॉन डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 33 धाबा झाले, 4 गडी बाद झाले. बालीचा विचार केला तर 6 बॉल 15 तब्बल जवळपास 250च्या स्ट्राईक रेट तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर या मॅच मध्ये तेजस 1 बॉल 1 धाबांवरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. चला टीम मीटिंग करून टाका विनंती असेल. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे. चला फिल्डिंग करणारी टीम थोडा फास्ट घ्या प्लीज, विनंती असेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रत्येकाला घरी जायचं, प्रत्येकाला तुम्हालाही जायचं, आम्हालाही जायचं, सर्वांना जायचं. त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या कारण 6 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकर एंडला बाली बागरे नसेल, आता तेजस स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल कारण शेवटच्या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि 2 धाब्याने आता धावफलक आपण जर पाहिलं तर 33 वरती पोहोचला होता. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अटक मटक चवळी चटक. आता कोण टाकणार शेवटचं षटक? आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत राजेश आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षक की पेशा अगदी पाहायला मिळतात आणि त्यानंतर क्रिकेटची आवड सुद्धा जोपासली जाते. रुपेश वेकंडे साहेबांचं शुभागमन झालंय. भूपेश वेकंडे साहेबांचं शुभागमन झालंय. सोमू गोदडे साहेबांचं शुभागमन झालंय. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थान आपण नभायचं. सन्माननीय भूपेश वेकंडे साहेब आणि सन्माननीय सोमू गोदडे साहेब दोघांनाही विनंती आपण या व्यासपीठावरती. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाल्याने सिंगल नंतर धावफलकावरती बदल झाला अगदी 34. आता बाली स्ट्रायकर एंडला आहे ज्याच्यावरती या मॅचची संपूर्ण मदार आणि संपूर्ण जबाबदारी असेल. हो 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 चांगला बॉल टाकलाय राजेश सरांच्या माध्यमातून. अगदी डॉट डिलिव्हरी बालीला खूप मोठ्या विचारात टाकलंय. बालीकडे कोणताही चान्स नव्हता, बालीकडे कोणतंही उत्तर नव्हतं. यस बालीसाठी रुपेश साशे साहेबांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचा कॅश प्राइज. सलग 3 बॉल 3 षटकारासाठी. हाई बॉल आपण पाहिला डॉट बॉल अगदी नाकाच्या समोरून लॉलीपॉप बॉल म्हणता येईल कारण समोर टाकलेला गुडलेनचा बॉल कमी गतीने टाकत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 बॉल सलग 3 बॉल 3 सिक्सर साठी सागर भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. किंमत वाढली आहे सिक्सरची. फुल टॉस फटका फसलाय. इथे अगदी पाहायला गेलं
येस हंपायर रिव्ह्यू असेल. येस हंपायरचा रिव्ह्यू. हाईट फॅक्टर चेक केला जाणार आहे. येस बॅटर आउट असेल. बॅटर आउट असेल. इथे विकेट मिळाली आहे. अगदी बॉल थोडासा डीप झाला त्यानंतर आपण पाहिलं तर बाली बागरेला तंबूच्या आश्रयाला जावं लागलंय आणि विकेट मिळाली. 34 वरती लागलेला हा बोरशेती संघाला 5वा धक्का बाली बागरेच्या रूपामध्ये. आता नवीन बॅटर हर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल बॅटिंग साठी. धाबा थांबल्या या षटकामध्ये. धाबा थांबलेत कारण 3 मध्ये 33 होत्या. आता या मॅच मध्ये अगदी या षटकामध्ये राजेशने काय गोलंदाजी केली. अक्षरशः 4 बॉल मध्ये धाबा जर आता विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केली आहे. शेवटचे 2 बॉल आहेत आणि आता आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडेसे बदल केले गेलेत. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता पुन्हा एकदा बोलावला गेलाय गोलंदाज राजेश आणि हेमंतच्या माध्यमातून. पहिला बॉल पुन्हा एकदा. इथे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता हर्ष माध्यमातून आणि तिथे आपण पाहिलं तर मिळेल ती म्हणजे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि सिंगल नंतर धावपलकावरती होतोय बदल. 35 धाबा. लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3.5 ओव्हर्स. शेवटचा बॉल महत्वाचा बॉल. तेजस स्ट्रायकर एंडला आहेत. महत्वाचा बॉल आहे या मॅच मधला. षटकाराला चौकाराला. हो पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत. पुन्हा एकदा बॅटर धावबाद झाला. इनिंगची समाप्ती झाली. इनिंग समाप्तीनंतर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टोटल धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजेच या मॅच मध्ये 35 बनवायच्या आहेत. 36 धाबा विकी स्पोर्ट्स आडगाव टीमला सामना जिंकण्यासाठी. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. अडगाव टीमला या मॅच मध्ये ते म्हणजेच 36 धाबा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी कोण पाहायला मिळणार अडगाव टीमच्या माध्यमातून.
येस, आकाश बांगर साहेबांच्या माध्यमातून बोरशेती संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. येस, परेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. येस, हॅट्रिक साठी आपल्याला अर्थातच बोरशेती संघासाठी कॅश प्राइज झालंय. विकीदादा वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. येस, येस, त्याचबरोबर पुन्हा एकदा हेमंत सुकांडेसाठी सुद्धा कॅश प्राइज झाला. सागर भोई साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. दोन्ही बाजूने आता कॅश प्राइज लागलेत. विकीदादा वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ही हॅट्रिक साठी 1000 आहेत. सागर भोई साहेबांच्या माध्यमातून ही सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. कोण आता 1000 रुपयांचा कॅश प्राइज जिंकणार, विकीदादा वेकंडे साहेबांचं की सागर भोई साहेबांचं? पाहूया. तर दोन्ही बाजूनी 1000 रुपयांचे कॅश प्राइज लागलेत. खेळ पाहायचाय अगदी. येस, 3 चौकारासाठी सुद्धा सागर भोई साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 36 धाबा बनवायचे या मॅच मध्ये. येस, पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल अर्जुन बांगर टू हेमंत सोकांडे. हो, सरळ निघालाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हेमंत सोकांडे साठी आपण पाहिलं समोर लॉंग ऑफ काढलाय आणि त्यानंतर काव कॉर्नरला काढलाय. येस, बोरशेती संघासाठी परेश वेकंडे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेत. पहिलाच बॉल आपण पाहिलात, वेगवान बॉल, डॉट बॉल. पुन्हा एकदा फटका फसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. सुमित बागरे आणि सुमितने कॅच पकडलाय आणि ते विकेटचं पतन झालंय. येस, परेश वेकंडे यांच्याकडून या विकेट साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज झालं. येस, या अर्जुन बांगर साठी कॅश प्राइज झालाय परेश वेकंडे यांच्याकडून. या विकेट साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. येस, इथे पाहिलं गेलं तर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली या बोरशेती संघासाठी. हेमंत सोकांडेची विकेट महत्वाची होती या मॅच मध्ये. येस, आणखीन एक कॅश प्राइज झाला. देवांश अतुल भोईर यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 1000 रुपयांचा कॅश प्राइज म्हणजे विकेट साठी आता आपण पाहिलं तर तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज झाला. विकीदादा वेकंडे साहेबांच्याकडून 1000, देवांश अतुल भोई साहेबांच्याकडून 1000, 2000 रुपयांचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, जाळ्यामध्ये पुन्हा एकदा खेळाडू अडकलाय. येस, राजेश मडके बॅक टू डग आउट. येस, आणखीन एक पुन्हा कॅश प्राइज मध्ये वाढ झाली. हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिकच्या संधीसाठी विकीदादा वेकंडे साहेबांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता वाढलंय कॅश प्राइज आता ते 1111 रुपयांचं कॅश प्राइज. 1111 रुपयांचं कॅश प्राइज झालं अर्जुन बांगर साठी. इथे पाहायला मिळतंय देवांश अतुल भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. येस, त्याचबरोबर आणखीन एक कॅश प्राइज झालं. श्लोक सूरज ठाकरे यांच्याकडून सुद्धा प्रत्येकी या 2 झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथं आलंय. येस, या मॅच मध्ये इथे अर्जुन बांगरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर देवांश अतुल भोईर यांच्याकडून 1000, परेश दादा वेकंडे यांच्याकडून 1000 आणि विकीदादा वेकंडे साहेबांच्याकडून 1111 रुपये. येस, नैतिक परेश वेकंडे यांच्याकडून 1000.
इथे चांगला बॉल आहे, लाऊड अपील केली आपण सगळे पाहूयात. इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉल आणि डॉट बॉल अगदी विकेटची संधी होती. येस, सागर भोईर यांच्याकडून कॅश प्राइज झालाय. आडगाव संघाने सामना जिंकला तर 2,000 रुपयांचा कॅश प्राइज. 2 विकेट्स जर बोरशेती संघाने घेतल्या तर अर्जुन बांगरने जर 2 विकेट्स अजून घेतल्या तर विकीदादा वेकंडे साहेबांच्याकडून 1,000 रुपयांचा कॅश प्राइज. येस, चंद्रकांत निचिते साहेबांच्या माध्यमातून ही दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावपलकावरती धाबा आहे त्या म्हणजेच 2 गडी बाद 0 धाबा. हो 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 हो, बाउन्सर बॉलचा मारा पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आहे, अतिरिक्त हाईट पाहायला मिळाली, शरीरापासून खूपच दूरवरचा बॉल. पंचांनी 1 बाउन्सचा इशारा मैदानाच्या आतमध्ये कळवला. शेवटचा आता बॉल असेल. अर्जुन बांगर काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाचा कर्दन काळ ठरला. आता सनी स्ट्रायकरला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हेमंत सुकांडे बाद झाला, त्यानंतर राजेश स्वस्तामध्ये बाद झाला आणि संघ अडचणीमध्ये सापडला. हो हो हो, हाही बॉल आपण पाहिला. पुन्हा एकदा शरीराचा मारा करत असताना षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वाईड वगळता संपूर्ण 6 बॉल मध्ये 2 विकेट्स आणि कोणतेही धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले नाहीये. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 धाव आणि 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओव्हर टू डीजे मास्टर. येस, बालीसाठी कॅश प्राइज झालं. बालीने जर विकेट हॅट्रिक घेतली तर विकीदादा वेकंडे यांच्याकडून 2,000 रुपयांचा कॅश प्राइज. त्याचबरोबर नैतिक परेश वेकंडे यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयांचा कॅश प्राइज. येस, इथे आता प्राइज मध्ये रेलचेल चालू आहे. येस, इथे कॅश प्राइज झालं. आडगाव संघासाठी जर सामना जिंकला तर सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून 3,000 रुपये. सुमितने जर 3 विकेट्स या मॅच मध्ये घेतल्या तर विकीदादा वेकंडे साहेबांच्याकडून 1,000. बोरशेतीच्या प्रत्येक गोलंदाजासाठी एका षटकामध्ये 3 विकेट्स जर घेतल्या तर विकीदादा वेकंडे आणि नैतिक परेश वेकंडे यांच्याकडून 1,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. येस, इथे व्हाईट बॉलचा इशारा. अभ्यंतरची धाव मिळाली. 2 गडी बाद झालेत आणि 2 धाबा धावफलकावरती आहेत. इथे कॅश प्राइज आता वाढत असताना पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. आडगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीमधून मार्ग काढावे लागतील या मॅच मध्ये. हो हो, पुन्हा एकदा बाटची कड घेतली होती. बाटचा किनारा विकेट किपरचा सहारा होता. विकेट किपरचा सहारा नाही तर विकेट किपरने बॉल धरतीला दान केला आणि त्यानंतर अगदी या कॅच नंतर विकीदादा नाराज झालेत कारण कॅश प्राइज होतं इथे विकीदादांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं. सुमितला संधी होती आणि सुमितची संधी इथे गमावली आहे विकेट किपरने. येस, त्याचबरोबर आपण पाहतो या विभागातील एक उद्योग क्षेत्रातील मोठं नाव आणि युवकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा व्यक्तिमत्व. अगदी कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील मोठं नाव. युवकांच्या अगदी गळ्यातील ताईत व्यक्तिमत्व. युवा उद्योजक अनिकेत शिवाजी घोडे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आपल्याही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती. येस, विकीदादा वेकंडे साहेबांच्या माध्यमातून अजून 2 विकेटसाठी 1,111 रुपयांचं कॅश प्राइज. विकीदादांकडे क्रेडिट कार्ड आहे. आज क्रेडिट कार्ड संपणार नाहीये. अक्षरशः क्रेडिट कार्ड मला थांबेल पण विकीदादा थांबणार नाहीये कारण 1,111 रुपयांचा कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये आला. सलग 3 विकेटसाठी 1,111 रुपये. आता पाहायला गेलं तर 1 विकेट मिळाली आहे सुमितला. 2 विकेट्स घ्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये.
36चा पाठलाग करायचा आहे. तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. अगदी 2 धाबा धावपलकावरती आहेत. समोल बॅटर आता पाहायला मिळाला. मोल स्ट्रायकर इनला. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली बॅटरने. अगदी पंच अपील फेटाळतात आणि डॉट बॉल नंतर आता पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर संकट वाढत चालली आता आटगाव टीमची. अगदी पाहायला गेलं तर बनवायच्या होत्या 36 आणि 36 बनवायचे असताना पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरने निर्धाव षटक. पुन्हा एकदा बॅटची आतली कड क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. तिथे आपण पाहिलं तर केतनने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. येस, श्लोक सूरज ठाकरे यांच्याकडून सुद्धा विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालं. येस, आडगाव संघाने सर सामना जिंकला तर हंसिका सागर भोईर यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. इथे पुन्हा एकदा इथे पाहिलं गेलं तर सलग 2 विकेट साठी सुद्धा कॅश प्राइज झालंय. 3 झालेत अजूनही बनवायचे आहे त्या म्हणजे 33 धावा. येस, अर्जुन बांगर सूरज ठाकरे यांच्याकडून सुद्धा सलग 2 विकेट साठी अगदी विकेटदाता विकेटे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. येस, अर्जुन बांगरच्या कॅचसाठी कॅश प्राइज झालाय. समीर वेकंडे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि सागर भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. येस, इथे पाहायला गेलं तर येस, इथे पाहायला गेलं तर बोरशेती टीम साठी कॅश प्राइज झालाय. बोरशेती संघाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर श्लोक सूरज ठाकरे यांचे तर्फे आपण विकेटदाता विकेंडे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज. येस, सागर भोईर यांचे मित्र दिनेश वेकंडे यांनी जर मैदानाच्या बाहेर कॅच घेतला तर सागर भोईर यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि परेश वेकंडे यांनी सुद्धा झेल घेतला तर इकडे विकेटदाता वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ही 3,000 रुपयांचा कॅश प्राइज. 3,000 रुपयांचा कॅश प्राइज. प्रेक्षकांना सुद्धा कॅश प्राइज वाढलेत. येस, दिनेश वेकंडे यांनी त्यांच्या बंधू बालाकडे जरी टप्पी बॉल फेकला तरी सुद्धा सागर भोईर यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पुन्हा चांगला बॉल, इथे डॉट बॉल. येस, परेश वेकंडे यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतला तर विकेटदाता वेकंडे यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. परेश वेकंडेसाठी फक्त आहे. पुन्हा एकदा लाफ केला. बिगीचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. हो, शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. इथे 2 धाबा कंप्लीट झाल्यात. येस, सागर भोईर साठी सुद्धा 5,000 रुपये. विकेटदाता वेकंडे साहेबांच्या माध्यमातून कॅच साठी 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. दहा वरती 3 गडी बाद झालेत. बोरशेती संघ चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅटची कड घेतली आहे. इथे फलंदाज बाद झालाय. आणखीन एका विकेटचं पतन झालंय.
आणि 4 गडी बाद 10 अशी धावसंख्या आटगाव संघाची मैदानाच्या आतमध्ये. येस, आडगाव संघाने हा सामना जिंकला तर हंसिका सागर भोईर यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. त्याचबरोबर अजून या मॅच मध्ये जर विकेट हॅट्रिक घेतली तर श्लोक सूरज ठाकरे आणि विकेटदादा बेकंडे या 500 रुपयांचा कॅश प्राइज. येस, समीर ठाकरे साहेबांच्या माध्यमातून बोरशेती संघ जर हा सामना जिंकला तर 2,000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. येस, कैलास गागस यांनी झेल पकडला तर विकीदादा वेकंडे यांच्याकडून 10,000 रुपये. पुन्हा एकदा लाफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहे, तिथे दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहूयात. आणि ते अगदी फंबल झालाय तेजसने डायरेक्ट हिट. येस येस येस, फलंदाज बाद झालाय. आणि ते आपण पाहिलं तर अर्जुन बांगरसाठी भरपूर सारे कॅच प्राइज अजूनही लागू आहेत. अगदी सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज कॅच साठी आणि समीर वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. टोटल दाबा झालेला आहे 13 धाबा 5 गडी बाद. 13 धाबा 5 गडी बाद बनवायचे आहेत. अजूनही 6 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत. 6 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत. आणि ते अजून एक कॅश प्राइज झालंय. अरुण मिस्त्री यांनी जर कॅश पकडला तर सागर भोईर साहेब यांच्याकडून 15,000 रुपयांचा कॅश प्राइज. आता तयार राहावं लागेल, कॅश पकडावं लागेल. कदाचित बॅट्समन सोबत तुम्हाला कुठेतरी पार्टनरशिप करावी लागेल, डील करावी लागेल. अर्धा वाटून घेतलं तरी चालतील, पण आता डील करावी लागेल. कारण 6 बॉल 23, 6 बॉल 23 ची गरज सामना जिंकण्यासाठी. येस, परेश बेकंडेसाठी सुद्धा कॅश प्राइज साठी आता कॅश प्राइज वाढत चाललंय. खेळाडूपेक्षा प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज. परेश बेकंडे याच्यासाठी 20,000 रुपये कॅच साठी विकीदादा बेकंडे साहेबांच्या माध्यमातून. येस, बाली बागने जर या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर सागर भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. 1,000 रुपयांचा कॅश प्राइज. विकीदादा बेकंडे साहेबांच्या माध्यमातून ही 1,000. शेवटचे 6 बॉल 23 धाबा बनवायचे आहेत मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा विकेट ऑन साइडला. 6 बॉल 23 ची गरज. रोशन फंबल झालाय, अगदी धडपडलाय संघासाठी त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धाब्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. 15 धाबांवरती 5 बॉल आणि 21. 2 डॉट बॉल साठी सुद्धा कॅश प्राइज झालाय. विकीदादा वेकंडे 3 डॉट बॉल साठी कॅश प्राइज झालाय. विकीदादा वेकंडे साहेबांच्या माध्यमातून बनवायच्या आहेत त्या म्हणजे 21 धाबा बनवायच्या आहेत. अगदी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा शरीरावरती बॉल टाकलाय, पंचाकडे लाऊड अपील केलं गेलं, स्ट्रॉंग अपील केलं गेलं. अगदी इथे पाहायला गेलं तर धाबाची विकेट मिळाली. कॅश प्राइज अर्जुन बांगरसाठी पुन्हा एकदा चालू आहे. सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून कॅच. कदाचित अर्जुन बांगरला विकेट किपरच्या मागे जावं लागेल, आता विकेट किपर साठी उभा राहावं लागेल, कारण कॅचेस संपूर्ण कॅचेस या मॅच मध्ये अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळालेत. येस, बोरशेती संघ जर सामना जिंकला तर समीर ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा कॅश प्राइज. विकेट मिळाली, धाबाची विकेट आहे. चला सामना लगेच सुरू करायचा, विनंती असेल फास्ट घ्या. अर्जुन बांगरने कॅच घेतला तर विकीदादा वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. अर्जुन बांगरसाठी मागणी मोठी आहे, पण अर्जुन बांगर या कॅश पकडत नाहीये, कारण अर्जुन बांगर आणि बॉलचं कुठेतरी समीकरणात जुळलेलं नाहीये. कारण क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑन मध्ये एकही बॉल आतापर्यंत आलेला नाहीये, अगदी हवेतून एकही बॉल आलेला नाहीये. अगदी पाहिलं गेलं तर 15 धाबा सागडी बाद झाले. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. समोर प्रफुल्ल, तिसरा बॉल लाफ्ट केलाय, अर्जुन बांगरकडे बॉल आता पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय, सिंगल मिळाली आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न.
येस, परेश बेकंडेसाठी कॅश प्राइज झालं. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतला तर तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज. येस, 3 बॉल आणि 20 धाबांची गरज. 3 बॉल 20 धाबांची गरज. 16 झालेत, 6 गडी बाद या मॅच मध्ये. अगदी आपण पाहायला गेलं तर 3 बॉल 20 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, शाकू टप्पाचा बॉल, बॅटरला थांबवणारा बॉल आहे. आता पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर 2 बॉल. दोन बॉल 20 धाबांची गरज. शेवटचा डॉट बॉल. अगदी पाहायला गेलं तर 1 बॉल आणि 20 धाबांची गरज. लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा बिकिट करण्याचा प्रयत्न. सामना जिंकलाय बोरशेती संघ ठरलाय तिसऱ्या दिवसाचा क्वालिफायर संघ. टॉप 4 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिला संघ दिया एंटरप्राइज